कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोठा मोर्चा काढण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा देत आंबा काजू बागायतदारांना तातडीने मदत न दिल्यास 23 मार्च रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत बंद करण्यात येईल अशी घोषणा केली। सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढत कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा काजू आणि मत्स्य व्यावसायिक शेतकऱ्यांना आसमानी सुलतानी संकटाचा मोठा फटका बसला असल्याचे यावेळी सांगण्यात आले। बदलत्या हवामानामुळे तुडतुडे, फळमाशी तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। देवगडसह अनेक भागात मोहर करपल्यामुळे उत्पादनात 90% अधिक घट झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। मोर्चाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या। जिल्ह्यात आंबा काजू पिकांचे सुमारे 90% नुकसान झाल्याचे सांगत राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच येत्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांनी आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमुक्ती, बोगस खते, औषधांवर कारवाई, देवगड येथे आधुनिक आंबा संशोधन केंद्र तसेच आंबा काजू पिकांना हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे। राज्य शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 23 मार्च रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।